मोठा समुद्रकिनारा लाभलेला असं शहर म्हणजे मुंबई शहर आहे आणि मुंबई शहरातली वातावरणाची स्थिती सध्या बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून मुंबई शहरातलं वातावरण जे आहे ते बिघडलेलं आहे। प्रदूषण जे आहे ते मुंबई शहरातलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे दिल्ली शहर जे आहे ते प्रदूषित शहर म्हणून त्याची ख्याती होती किंवा ते प्रदूषित झालं होतं। आता मुंबई सुद्धा त्याच वाटेवरती असलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसापासून प्रदूषणात वाढ झालेली पाहायला मिळते। आजची सध्याची स्थिती सुद्धा आपण जर पाहिलं तर संपूर्ण प्रदूषण जे आहे ते मुंबई शहरात वाढलेलं आपल्याला या चित्रातून दृश्यातून दिसेल। साहजिकच आहे याला कारणीभूत मुंबई शहरात असलेली बांधकामं सुरू असलेली बांधकामं ही कारणीभूत आहेत। आता उशिरा जाग आल्यानंतर मुंबई महापालिकेने ह्या बांधकामावरती निर्बंध जे आहेत ते आणलेले असले तरी सुद्धा मुंबई शहरातली स्थिती जी आहे ती सध्या बिघडलेली किंवा प्रदूषण वाईट झालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या मुंबई शहरातली स्थिती काय आहे आपण ही आकडेवारी आपण पाहू शकतो। वरळी माझगाव कुलाबा या ठिकाणची स्थिती जर आपण पाहिली तर वाईट स्थिती आहे प्रदूषणाची, कारण प्रदूषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते। 120 निर्देशांक वरळीमध्ये आहे, माझगावमध्ये 114, कुलाबा 111, वरळी सिद्धार्थनगरमध्ये 90 आहे, नेवीनगर कुलाबा 110 आहे, तर बँड्राची स्थिती 134 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते। सायनमध्ये सर्वाधिक 151 इतका आकडा आपल्याला प्रदूषणाचा पाहायला मिळतोय। शिवाजीनगरमध्ये सगळ्यात सर्वाधिक 168 इतका हा निर्देशांक आहे। वरळी झाल्यानंतर शिवडीमध्ये 146, भायखळा अशी ही सगळी स्थिती जी आहे ती आपल्याला मुंबईतली पाहायला मिळते। ही आकडेवारी जर पाहिली तर साहजिकच धक्कादायक अशी प्रदूषणाची ही सगळी आकडेवारी आहे। मुंबई महापालिका किंवा राज्य सरकारला आता उशिरा जाग आल्यानंतर या प्रमुख शहर मुंबईतला आहे त्यामध्ये उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता अचानक उपाययोजना करून त्याचा उपयोग नाही, कारण प्रदूषण मुंबई शहरातलं वाढलेलं आहे। त्यामुळे आता प्रशासन याची दखल कशा पद्धतीनं घेतं आणि मुंबईकरांना सुरक्षित कसं ठेवतं हे बघावं लागेल। कॅमेरावर रोहन पवारचा विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।